आपण सरासरी रास पाहिली, आम्ही रस्त्याने थांबलो तिथे रास पाहिली तर घड भला मोठा दिसतो, वजन मोजायला गेलं का 20 किलो भरत. सरासरी 20 तर मी जास्त म्हटलो, पण 17-18चीच काय भरती रास भरती. मला सांगा 17 किलोचं जर एवढं मोठं जर तुमचं केळीचं झाडून जर 17 किलो तुम्हाला माल निघणार असेल तर त्या शेती करण्याला काही अर्थ नाही. आणि म्हणूनच शेतीबद्दल आमची तरुण मंडळी काय हो राहिली, पाठ फिरू राहिली, नाराज हो राहिली. तर माझा प्रयत्न आहे का जसं डाळिंबासाठी आज नाव झालंय तसं केळीसाठी पण या तरुणांना काहीतरी आधार मिळावा, त्यांना दिशा मिळावी. म्हणजे केमिकल म्हणजे काय, खायचं आणि दवाखान्यात जायचं, औषधं खायची, पिकवायला औषधं, खायला बी औषधं आणि पचवायला बी औषध. बरोबर आहे ना, असं एकंदरीत परिस्थिती आहे. तेव्हा बघा कुठल्याही केळीचं घड पहिल्या नजरेत भरतो कधी माहिती का, तो जर हिरवागार असेल तर, तो जर पांढरा पडला हलकासा फिक्कट पिवळा पडतो, पांढरा पडतो, असा केळीचा घड तेव्हाच आपल्याला सांगतो की मी खायच्या लायकीचा नाही, मी पिकणार नाही, तू काय भानगडीत पडू नको. मग त्याला आम्हाला सगळ्या जिल्ह्यामध्ये समजा डाळिंबामध्ये जसं सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीने खूप सुंदर नाव कमवलं आणि आज डाळिंब जर पिकवायचे म्हटलं तर सॉइल चार्जर शिवाय पर्याय नाही असं शेतकऱ्यांचं एक आता मत तयार झालं. समजा तुम्हाला पेरू पिकवायचे तर सॉइल चार्जर शिवाय पर्याय नाही असं एक मत तयार झालं. तसं केळीच्या शेतकऱ्यामध्ये अजून त्याचा पाहिजे तेवढा प्रभाव नाही. तर मला म्हणजे कधी प्रश्न पडतो बुवा की आपण ह्या केळीच्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे का. तिथे लांबी बघा एक बिल्लास आहे म्हणजे आहे ना, हो वादेदार आहे, रोगराई नाही. इथं अंतर किती आहे, इथं अंतर किती आहे, गॅप किती मोठा बघा. हो म्हणजे तुम्हाला किती जणांना माहिती आहे की हा जो गॅप असतो बघा, इथं पण गॅप आहे का, इथं म्हणजे माझा हात जातो मध्ये, काही गाड्यांच्या मध्ये हातच नाही जात, बरोबर आहे की नाही. तुमच्या मागं पण किती सुपारी बाग इथं आहे की नाही. म्हणजे हा जो तुमच्या प्रत्येक वरच्या 1 नंबर 2 नंबर 3 नंबरच्या फणीमध्ये हा जो गॅप दिसतो ना, हात जातो मध्ये, बरोबर आहे की नाही. आता ही पूर्ण तयार होत आली तरी पण गॅप आहे बागामध्ये आहे का. हा गॅप जनरली बघायला मिळतो. व्यापारी इकडे उभा होता, ते वजन करत होता, शेतकरी खाली बसून वजन लिहित होता, व्यापारी दनादन फाण्या काढायचा आणि फेकून द्यायचा. मग ते लाल डाग बरोबर आहे. आपल्या बागेमध्ये रिजेक्शनला काय आहे, तुमच्या मागे रिजेक्शनला काय काहीच नाही. चिलिंगचं पर्सेंट 0%. बरोबर आहे ना. सगळ्यात अगोदरचा घड कोणता आला, सगळ्यात अगोदरचा चुकली वरचा. तुम्ही एवढे अनुभव तरी चुकले की नाही. हा वरचा गड सगळ्यात अगोदरचा म्हणून मोठा आहे तो, आणि हा सगळ्यात शेवटी आला. म्हणजे ह्या गडाचा संबंध ह्या पानांशी, आणि तुम्ही खाली जी कळी गेली ती शेंड्याशी संबंध आहे, आणि हे जे आहे याचा संबंध याच्याशी, आणि ह्याचा संबंध ह्या पानांशी खालच्या. मग खालच्या पानांमध्ये अंतर काय आहे, जादा आहे, इथं सुद्धा अंतर जादा आहे. वरच्या पानामध्ये अंतर काय होत गेलं, कमी होत गेलं अंतर, खाली सुद्धा घडाचं अंतर कमी होत गेलं. म्हणजे शेती आम्हाला काय शिकवते का जेवढं ह्या पानांच्या कॅनॉपीमध्ये अंतर राहील तेवढा आमचा घड मोकळा येईल. सायन्स आहे. म्हणजे आज बघितलं तर केळी आता थोडी थोडी दुर्मिळ व्हायला लागली. म्हणजे जो पट्टा आज 70-80% होता तो टक्का आज जर 40%वर आलेला आहे. हे बरोबर बोलतोय का मी. तर मग त्याच्या जागेवर लोक कुठेतरी संत्री मोसंबी करताय, किंवा तुमचं कापूस वाढलाय, किंवा मका वाढली, तर असं काहीतरी चित्र बदलते. तर जी उत्पन्नाची बाजू आहे, म्हणजे श्रीमंती आणणारं जे पीक होतं हक्काचं, ते पीक कमी होत चाललंय. हे कसं डुलतंय बघा. बाकीच्या बागांमध्ये आपण पाहिलं का ते डुलत नाही, ते डायरेक्ट जमिनीवरूनच हलत खाली पडत. बरोबर आहे. तशी जळगावची केळीची ओळख पण पुसते काय अशी एक भीती निर्माण झाली. बरं, ती ओळख पुसण्यामध्ये नुसता सांस्कृतिक वारसा आहे असं नाहीये, तर त्या जिल्ह्याचं सगळं अर्थकारण त्याच्यावर अवलंबून. म्हणजे शेतकऱ्यांची प्रगतीचा जो मेन स्रोत आहे ती केळीच होती आपल्याकडे. तर मग आज जर समजा केळीवरती जर कुऱ्हाड घालायची वेळ आली, किंवा ती जर एकाच म्हणजे जर तुम्हाला मोडून टाकायची वेळ येते, पूर्वी आपण
दुरी काढायचो, खोडवा, निडवा पण काढायचे आहे की नाही लोक, तिरी काढायची, चौरीपर्यंत जायचे लोक. आता एक जरी फळ काढलं तरी झाड. आपल्याला ही जी केमिकल वापरायची सवय लागली तीच सवय आपल्याला काय करायची आहे, मोडायची. आणि का मोडायची आहे, कारण ती केळी नॅचरली पिकत पण नाही हो. मी गण म्हणतोय मला 100 बटाट्यांच्या ते चालेल, माझ्यासारखे म्हणणारे पण शेकडो आहे शहरामध्ये, हजारो आहे. पण ते काय म्हणता की त्याची गॅरंटी काय का ही केमिकल वापरेल नाही. आणि शेतकऱ्याच्याकडे यावं, शेतकरी म्हणतो साहेब केमिकल शिवाय येतच नाही. आता आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो. इथं अंतर किती आहे, इथं अंतर किती आहे, गॅप किती मोठा बघा. हो. म्हणजे तुम्हाला किती जणांना माहिती आहे की हा जो गॅप असतो बघा, इथं पण गॅप आहे का, इथं म्हणजे माझा हात जातो मध्ये. काही गाड्यांच्या मध्ये हातच नाही जात, बरोबर आहे की नाही. तुमच्या मागं पण किती सुपर आहे बाग इथं, आहे की नाही. म्हणजे हा जो तुमच्या प्रत्येक वरच्या 1 नंबर 2 नंबर 3 नंबरच्या फणीमध्ये हा जो गॅप दिसतो ना, हात जातो मध्ये, बरोबर आहे की नाही. आता ही पूर्ण तयार होत आली तरी पण गॅप आहे बागामध्ये, आहे का. हा गॅप जनरली बघायला मिळतो. केळीमध्ये ते हिरवटपणा, रोगराई नाही, मालात क्वालिटी, बरोबर. रास मध्ये फरक पडेल. किती रस? पाड झाला तुमचा काय रास पडली होती? 28. काय बात करता? 28.5. 28. या शेतामध्ये किती खोडं लावले, आता किती लावले? 8,000. 8,000 खोडांची तुम्ही म्हटले आम्हाला समजा काहीतरी 28.5ची रास पडली, 25ची धरू आपण, बरोबर आहे की नाही. 25चे 8,000 खोडांचे किती झाले? 120. 120 10 रुपये जे धरले तर किती पैसे झाले? 12 लाख रुपये, बरोबर आहे. 12 लाख रुपयामध्ये मजुराला लाख रुपये गेल्याने काय बिघडले? माणसाने शरीर राखून जरी काम केलं ना तरी त्याला जाळणारच आहे शेवटी. मेहनत करून शरीर झिजलं तरी त्याला बी जाळणारच आहे. पण एक फरक लक्षात ठेवा, जो मेहनत करून जगवतो ना तो निरोगी राहतो, आणि जो काम चुकारपणा करतो ना ते पैसे डॉक्टरला घालतो. हे माझं वाक्य तुम्ही लिहून घ्या. झाडांचं जी गच्चा आहे तो गच्चू का बरं होतो. समजा उदाहरणार्थ जर पाहिलं आपण, झाडाचा संबंध असतो ना सगळा, हा कसा असतो. आता हा घर आहे पूर्ण, आणि तुम्ही जर गेले केमिकलच्या प्लॉटमध्ये तुम्हाला हा घर एकदम पिचपिच सापडणार, एकदम तुम्ही कापून बघा कुठलंही निवडून जातो सर तो. हा म्हणजे हे याचं मेन खोड आहे बघा, आहे का. हे जे आहे हे याच्यापासून तुमचं घर तयार होतं, तुमचं घर पोचायचं काम हे करतं. मग याला गर्भ बनवायला कोण मदत करतं? हे पानाची लेअर आहे बघा, झालं का तयार. ह्याच्या लेअर आहे, ह्या लेअर बाहेरून एक एक आपण त्याला कसं म्हणतो, साल म्हणतो, कांद्यासारखी पापुद्रा. हा एक एक पापुद्रा आहे बघा, झालं का लेअर सगळे मोकळे. हा मग हे वरती पानं बनलेले. मग पानं जेवढं अन्न बनवता तुम्ही, कुठलं तरी एक पान घ्या, हा मधला गर जो आहे तो जेवढा मोठा मोठा होत जाईल तेवढं हे झाड कसं होणार, मजबूत. तुम्हाला केमिकलमध्ये हे बारीक दिसणार. प्रत्येक पानाची एक पूर्ण काय बनलेली असती, साल. म्हणजे तुम्ही त्याच्याकडे नुसते पानं म्हणून बघा, ते पानं नाहीये. हे पानं ह्या मधल्या घराला काय करतात, अन्न पुरवतात. त्याचा काय तयार होतो, साखा तयार होतो. मग हा जो साखा आहे, हा साखा जेवढा मजबूत तेवढं तुमचं झाड मजबूत. तुम्ही याला रासायनिक वापरलं तर हे पिचपिचीत होतं. तुम्हाला जर झाडाची क्वालिटी सांभाळायची, हा घर जेवढा पोसल तुमचा, मग आपण म्हणतो ना झाडाचं खोड जेवढं मोठं होईल तेवढा घर काय राहतो, वजन धरितो. म्हणजे हा जो घेर आहे, घेर तुमचा जर हा जेवढा मोठा होईल तेवढा घर तुमचं जास्त वजन घेतो, रास तेवढी जास्त पडत. कोरे करकळीत पाने, आणि हे कोरे करकळीत पानं यांनी कापले, मग येडेपणा नाही का. पानं कोणते काढायचे होते, ड्रोन मधून बघितल्यानंतर तुमचा हा प्लॉट किती महिन्यात झालाय, 11 महिन्याचा. आणि हा किती प्लॉट किती महिन्याचा आहे, 7 महिन्याचा आहे. 7 महिन्याचा आहे. वरून बघितल्यानंतर याची कॅनोपी सारखीच दिसते, बरोबर आहे. म्हणजे 7 महिन्याचा माल, त्याला अजून माल मिळेल लागेल नाही गेला नाही अजून ना, नाही म्हणजे दिसवलेलं नाही. तरी सुद्धा त्याच्या बरोबरची कॅनोपी आपली, हा माल हा तयार झालाय. हो. तिकडे बघा, आहे का. हो. आणि तिकडचा माल तयार झाला, इकडचा माल अजून निघेल सुद्धा नाही, दिसवलं सुद्धा नाही, तरी याची पाने पिवळे पाहिले बा. हे बा, आहे का. मग तो करपाच हे बा, करपाच हे बा खाली पा,
हो. हा ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की आपला माल तयार झाल्यानंतर सुद्धा झाडाचे आरोग्य तसंच आहे. समोर पानं पा, तुम्ही विनाकारण कापले तसा विचार केला. ते व्यापारीने परवा सांगितलं, परवा माल काढला ना तो म्हणे सगळा झाकलेला तो भाग काय दिसतो म्हणे. होतो ते माल त्यांच्या- लवकर तयार व्हायला आपण पाहिजे. वजन कमी होतं ना आपलं, इथून पुढे लक्षात ठेवायचं. हो. म्हणजे वैदिकच्या याला पानं कापायची गरज नाही. केमिकलचा प्लॉट असेल तर त्याची आपण जबाबदारी घेऊ शकत नाही. कालच लावले माणसं मी. पहा ना, मग तुम्ही मला सांगा, तेच माणसं जर तुम्ही ड्रेंचिंगला वगैरे वापरले तर काही तक्रारीचं काही कारण नाही. काल आज बी काढता येते मध्ये. बरोबर आहे की नाही? म्हणजे एवढा फरक आहे मोठा. म्हणजे थोडक्यात आपण जर पाहिलं तर आता इथून तर काही आपल्याला कळत नाही, पण वर गेल्यावर तर कळतं ना. मशीन चुकीचं बोलत नाही कॅमेरा. म्हणजे थोडक्यात हा जो उत्तर आहे की आज तुमचं जर 11 महिन्यानंतर माल तयार झाल्यानंतर जर कॅनोपी तुमची तशीच असेल तर ज्या झाडात ताकद किती असेल. बरोबर आहे की नाही? शेजारी एकमेकाला पानं लागेले, याचे पानं अख्खे चिरून गेले, याचे पानं साबीतच्या साबीत आहे, आपल्या बागाचे पानं साबीत आहे आणि याचे पानं अख्खे चिरून गेले. हे काय सांगू राहिले? हे तुम्ही तर काय मिळते, तुम्ही बारकाईने पाहिलं कधी आहे? बघा किती फरक आहे बघा. म्हणजे तुम्हाला हे कळायला पाहिजे की तुमच्या पानांचं आरोग्य चांगलं आहे म्हणून तुमची केळी चांगली. मग पानांचं आरोग्य, मुळीचं आरोग्य चांगलं आहे म्हणून आहे, आणि मुळीचं आरोग्य हे तुमच्या जमिनीमध्ये आरोग्य आहे म्हणून आहे, आणि जमिनीचं आरोग्य तुमचं कशामुळे? तुम्ही जे बेसल डोस टाकले सॉइल चार्जर त्याच्यामुळे. बरोबर आहे की नाही? असं आहे. हे गवत जर तुमच्या जमिनीवर पसरत असेल तर हे तुमच्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवतं, झाडाला मदत करतं, हे त्रास देत नाही. उन्हाळ्यामध्ये तुमच्याकडे जर पाणी कमी असेल तर हे तुमच्या बागेत जर पसरत असेल तर याला जमिनीवर पसरू द्या, हे तुमची मदत करेल. रिकामी उद्योग करता पानं कापायचे. हे पहा आता हे सगळ्यांनी या दिवसात सगळे शेतकरी आपण त्यांचे पानं कसे बघा ना तुम्ही कापलेले, हे बघा त्यांचे पानं बघा. हे हॅलो, हे बघा इथं कापले बघा, तिकडे पाहिजे गरज नाही. लोक पानं का कापता? त्यांचे पानं कसे? त्यांचे पानं कसे? पिवळे. मग त्यांचे पिवळे पानं त्यांनी कापले तर ते योग्य वाटते बा, कारण ते रासायनिक चेनला खराब झाले, त्यांचं आयुष्य संपलं. तुमच्या पानांचं आरोग्य, तुम्ही एकदम क्लीन पानं आहे तुमचे. आता इथे पहा, हे पापा लोकांचे पानं कसे पडले, कसे पडले सगळे बघा ना तुम्ही. इथे झेड पानं कसे खराब आहे, आपले पानं कसे चांगले आहे ना. हा, काढायची काही गरज नाहीये. हेच आपल्याला शिकलं पाहिजे. इथून तिथून पाहा तुम्ही. आता पुढच्या बागाचे काढणार. हा, पुढच्या बागेची काढू नका. शेतकरी मित्र हो, आता इथे जर पाहिलं आपण तर हे शेतकऱ्यांनी जे तणनाशक मारलेले, आपण इथे संपूर्ण बाग बघू शकतो. इकडची संपूर्ण जे आता मोठी केळी आहे त्याच्यावरती तुमच्या लक्षात येत नसेल, मोठ्या केळीच्या खोडावरती परिणाम झालाय बघा, परंतु जी लहान केळी आहे तिची पानं बघा पूर्ण पूर्ण आता खाली जळाली, तणनाशकाने जळाली, पण वरती मात्र त्याला व्हायरस लागलेला आहे पहा. म्हणजे आपण स्वतःहून आपल्या शेतामध्ये व्हायरस बोलवतो. आज फक्त तुम्ही पानं कापून तो व्हायरस थांबवण्याचा प्रयत्न करताय, पण भविष्य काळामध्ये पूर्ण झाड तुमचं खराब होईल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काय आहे की हे पानं कापल्याने तुमचं उत्पादन घटतं ना. केळीची साईज आहे, घडांची संख्या आहे, ती पोषणाचं काम हे सगळं पानांवर अवलंबून आहे. आणि तुम्ही पानच कापून टाकल्यावरती ते घडं कोण पोचणार आहे? आणि म्हणून तुमचा गुच्छा होतो, घड तुमचा असा कॉम्पॅक्ट येतो, त्याच्यानंतर त्याची लांबी होत नाही केळीची, लहान लहान केळी राहून जाते, आणि मग तुमचं ॲव्हरेज घटून जातं. जे ॲव्हरेज तुमचं 25, 28, 30 यायला पाहिजे ते तुमचं डायरेक्ट 10, 15, 16, 17 येतं. म्हणजे हे प्रचंड मोठं नुकसान फक्त शेतकरी तणाचे नुकसानी म्हणून करतात. मग हे तण जे आहे, या तणाचं व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही रासायनिक खतं जर बंद केली तरच तणाचं व्यवस्थापन होऊ शकतं, अन्यथा तणाचं व्यवस्थापन होऊ शकत नाही. म्हणजे एक दुष्ट चक्र शेतकऱ्यांनी स्वतःभोवती लावून घेतलं आहे. आणि तुम्ही जर चांगल्या प्रकारे जर केमिकलचा बंद केलं आणि चांगलं तंत्रज्ञान तुम्ही वापरलं ऑर्गॅनिक किंवा आपलं एसिडी वैदिकसारखं, तर हळूहळू हे तण निघायचं सुद्धा बंद होतं. या सगळी दखल शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे, नाहीतर नुकसान जे आहे हे तुम्ही डोळ्यासमोर बघताय. हे पहा शेतकरी मित्र हो, आपण बघतोय इथं तणनाशक मारलं शेतकऱ्याने खाली, त्याची जी वाफ आहे ती वाफ वर लागली बघा, हे पूर्णपणे डाग पडले बघा या घराला. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मगाशीच्या बागेत सांगितलं की मी जो गच्चा जो होतो, ज्यावेळेस तुमच्या ह्या पानांमधलं अंतर कमी होतं आणि वर गुच्छा तयार होतो, त्या गुच्छामुळे हे अशा प्रकारे हे जे अंतर असतं मधलं दोन फण्यांमधलं ते कमी होतं, आणि असं झाल्यामुळं केळांची लांबी वाढत नाही, त्याचा विकास होत नाही. म्हणजे हे जे दुष्परिणाम आहे हे रासायनिक खतामुळे होतात. आणि सगळ्यात मेन गोष्ट काय आहे की आपल्याला जर समजा केळीचं जर हे पहिलं तुम्ही अंतर पाहिलं तर पहिलं अंतर चांगलं आहे, पण तिथून पुढं बघा पूर्णपणे
हे पानं काढून टाकल्यामुळे, खालची पानं जळून गेल्यामुळे, खराब झाल्यामुळे हे खालच्या केळींचा विकासच नाही होणार. शेतकरी मित्र नमस्कार. आज आपण केळीसाठी प्रसिद्ध जो जिल्हा समजला जातो, आज बघितलं तर केळी आता थोडी थोडी दुर्मिळ व्हायला लागली. म्हणजे जो पट्टा आज 70-80% होता तो टक्का आज जर 40%वर आलेला आहे. हे बरोबर बोलतोय का मी? तर मग त्याच्या जागेवर लोक कुठेतरी संत्री मोसंबी करताय किंवा तुमचं कापूस वाढलाय किंवा मका वाढली, तर असं काहीतरी चित्र बदलते. तर जी उत्पन्नाची बाजू आहे, म्हणजे श्रीमंती आणणारं जे पीक होतं हक्काचं, ते पीक कमी होत चाललंय. कारण रस्त्याने येताना आम्ही बघितलं तर झाडं बऱ्यापैकी लोकांचे ज्यावेळेस माल उतरायची वेळ येते त्यावेळेस झाड पूर्ण थकलेलं असतं, त्याचे पाला पूर्ण कॅनोपी पूर्ण जळून गेलेले असते. आता हे माल जो बऱ्यापैकी तयार झालाय, बरोबर आहे, आणि याचा तर उतरवलाय तुम्ही, बरोबर आहे, त्याच्या मागं जे आहे तुम्ही म्हटलं ते बी उतरवलंय. परंतु तुमच्या सगळ्या झाडांची ज्यांचा माल उतरलेला आहे, उतरल्यानंतर सुद्धा हे मागचं पण उतरलेलं आहे, पण त्याची कॅनोपी म्हणतो आपण, जे पान आहे ते एकदम सुस्थितीमध्ये. तर हे चित्र बघायला मिळत नाही आता. दुसरी गोष्ट, एवढा जर लोड झाला एवढा, बरोबर आहे, तर जसं आता हे कसं डुलतंय बघा. बाकीच्या बागांमध्ये आपण पाहिलं का ते डुलत नाही, ते डायरेक्ट जमिनीवरून हलतं खाली पडून, बरोबर आहे. म्हणजे ही जी याची मुळी आहे खाली, ती मुळी जबरदस्त धरून आहे. मग काय कारण आहेत की आज जळगाव जिल्ह्यामध्ये जे केळीचं किंवा जशी नाशिकमध्ये द्राक्ष ओळख होती, ती द्राक्षाची ओळख त्याची पुसायला लागली, नागपूरची संत्र्याची ओळख पुसायला लागली, तशी जळगावची केळीची ओळख पण पुसते की काय अशी एक भीती निर्माण झाली. बरं, ती ओळख पुसण्यामध्ये नुसता सांस्कृतिक वारसा आहे असं नाहीये, तर त्या जिल्ह्याचं सगळं अर्थकारण त्याच्यावर अवलंबून. म्हणजे शेतकऱ्यांची प्रगतीचा जो मेन स्रोत आहे ती केळीच होती आपल्याकडे. तर मग आज जर समजा केळीवरती जर कुऱ्हाड घालायची वेळ आली किंवा ती जर एकाच म्हणजे जर तुम्हाला मोडून टाकायची वेळ येते, पूर्वी आपण दुरी काढायचो, खोडवा, निडवा पण काढायचे आहे की नाही लोक, तिरी काढायची, चौरीपर्यंत जायचे लोक. आता एक जरी फळ काढलं तरी झाड बागच संपून जाते. त्याचं मेन कारण म्हणजे कॅनोपी संपत्ती, बरोबर आहे का? जर तुमचा शेंडाच संपलाय तर पुढे काही खाली त्याला अन्नद्रव्य जिवंत राहिलं, जमिनीमध्ये जागाच नाही, त्यालाच करपा लागलेला आहे, तो करपा परत बाकीच्या पिल्लांना लागतो आणि ती पिल्ला लहानपणीच मरून जातो. हे बरोबर आहे की नाही? म्हणून ठेवायची पद्धत काय झाली? बंद झाली. म्हणजे आज असं आहे की उत्पन्न मिळतंय पण त्याच्याबरोबर रोग बी मिळत आहे, बरोबर आहे. म्हणजे एकीकडे उत्पन्न काढलं की दुसरीकडे रोग वाढलेला असतो, त्यामुळे ते रोग संपवण्यासाठी ती बागच संपवावी लागते. हे बरोबर आहे. तुम्ही मुंबईला राहत होते, तर मुंबईला तुम्ही सगळ्यात मागाशी मला रस्ते नेताना व्यथा सांगितली की मुंबईला राहण्याचं एक दुःख काय की सुविधा आहे सगळे, म्हणजे अन्न मिळतं, ते अन्न कसं मिळतं? निकष, म्हणजे त्याला काहीही प्रोटीन्स नाही किंवा त्याला पोषणच नाही. आता त्याच्यामध्ये पोषण नाही म्हणतात, अन्न तर आहे, भाज्या आहे, फळं आहे, सगळं आहे, पण त्याच्यामध्ये कस नाही. खाल्यावर खालंय असं वाटत नाही, त्याच्यामध्ये केमिकलचा वापर. नंतर तुम्ही मध्ये माहिती व्हिडिओ पाहिला असेल, आळी होती कधी कधी मध्ये, शिरीन तयार पडती. नंतर दुसरी गोष्ट, ते केळीमध्ये जे पौष्टिक घटक पाहिजे तेच नाहीये. आपल्याला ही जी केमिकल वापरायची सवय लागली, तीच सवय आपल्याला काय करायची आहे? मोडायची. आणि का मोडायची आहे? कारण ती केळी नॅचरली पिकत पण नाही हो. मग व्हिडिओ बनवता युट्यूबवरती लोक, ह्या केळी खाऊ नका, त्या केळी खाऊ नका. मग खा कोणत्या? बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, जर लोकांनी केळी खायचं जर बंद केलं आहे तर मग त्यांची मागणी बी कमीच होणार ना. आज काय झालंय, लोक काय म्हणतात, सर बाजार नाही. माझं मत आहे सुरक्षा नाही, गॅरंटी नाही सुरक्षेची की बाबा ही केळी जर खाल्ली तर हिच्यात केमिकल नाहीये, याची गॅरंटी आज ग्राहकाला म्हणजे मलाच नाही राहील. मी काय म्हणतोय, मला 100 रुपये ते चालेल, माझ्यासारखे म्हणणारे पण शेकडो आहे शहरामध्ये, हजारो आहे. पण ते काय म्हणता की त्याची गॅरंटी काय काही केमिकल वापरेल नाही. आणि शेतकऱ्याच्याकडे यावं, शेतकरी म्हणतो साहेब केमिकल शिवाय येतच नाही. आता आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो, केमिकल शिवाय केळी येतच नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आता आम्ही त्यावेळेस तिथं उभं राहिलो. पूर्वी आता कसं आहे माहितीये का, आता तुम्ही आले, आम्ही समजा XY जणांनी कंपनीचे कुठलंही दुसरे आले का दुसरे काय म्हणता लगेच, हे नका वापरा, याच्यापेक्षा माझा रेट जास्ती आहे.
आणि काय होतं समजा रिझल्ट जरी दिसला तर माणूस काय करतो, रिझल्ट मागत पाहणार आहे. शेतकरी कसं आशावादी जिंदगी आहे. लगेच लगेच अर्जंट हात द्यायचा. आता रासायनिक म्हणजे रासायनिक शिवाय पर्यायच नाही. सेंद्रियचा म्हणजे विषयच नाही. आता सेंद्रिय जरी टाकलं तर नाही येत. 4,000 लावायचे मी एकरी त्यांच्या क्षेत्रानुसार 2-4,000 लावायचे. ते 10,000 15,000 लावायचे. खोडवे किती जण काढतो, खोडवे निडवे तिडवे असं करतात. नाही आमच्याकडे नाही काढत. चोपडा साईडला चालते. येतच नाही. तेव्हा बघा कुठल्याही केळीचं घडे पहिल्या नजरेत भरतो कधी माहिती का, तो जर हिरवागार असेल तर. तो जर पांढरा पडला, हलकासा फिक्कट पिवळा पडतो, पांढरा पडतो, असा केळीचा घड तेव्हाच आपल्याला सांगतो की मी खायच्या लायकीचा नाही, मी पिकणार नाही, तू काय भानगडीत पडू नको. मग त्याला आम्हाला कार्बाईडची प्रक्रिया करावी लागते आणि मग तो जाणीवपूर्वक केमिकलनी पिकतो. म्हणजे पिकवायचा बी केमिकलवर. शेतामध्ये झाड कशाने पिकवायचं आणि तो पिकवायचा परत याच्यामध्ये आडीमध्ये लावून, आडीमध्ये पण तो कार्बाईडनी केमिकलनीच पिकवायचा. मग तो खायचा बी केमिकल बरोबरच ना. म्हणजे केमिकल म्हणजे काय, खायचं आणि दवाखान्यात जायचं, औषधं खायची. पिकवायला औषधं, खायला बी औषधं आणि पचवायला बी औषध. बरोबर आहे ना. असं एकंदरीत परिस्थिती आहे. म्हणून जोपर्यंत आपण शेतकऱ्यांनी बाहेर येऊ नये आपण, तोपर्यंत ही सगळी यंत्रणा बदलणार नाही. आणि आपल्याला जी इज्जत मिळायला पाहिजे की हिला आज समजा जो 10-15 रुपये बाजार आहे, हा माझ्या हिशोबाने तरी 25 रुपयाच्या खाली नकोच. बरोबर आहे. आणि 25 रुपयाचा बाजार जर मिळाला तर मला सांगा कुठला शेतकरी आहे तर तो अभिमानाने केळी लावणार नाही आणि जे करायचंय ते करणार नाही. बरोबर आहे. माझं स्वप्नच ते की आपण अशा पद्धतीने केळी पिकवायची का तिला 100 रुपये डझननी घेणार सुद्धा मागं पुढे नाही पाहिलं पाहिजे. नमस्कार. तुमचं नाव सांगा, पत्ता सांगा. रवींद्र जगतसिंग पवार, राहणार वडगाव मुलाने, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. पाचोऱ्यामध्ये आपण, वडगावमध्ये आपण आहोत. तर आता आपल्याकडची जमीन जिवंत होती म्हणूनच एवढ्या वर्षापासून आपण केळी पिकवतो, कापूस आणतो. बरोबर आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल पाहिजे निकस मातीमध्ये कापूस पिकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. 4-4, 2-2 बोंड येतील त्याला, पण बाकी काही नाही येणार. सगळा खेळ कशावर आहे, जमिनीच्या कसावर. आता तुम्ही केळी सगळेच लोक करताय, तुम्ही पण करताय, पण सगळेजण केमिकल वापरताय. तुम्ही इकडे हे वैदिक वगैरे काय नाटक काय इकडे कशाला व्हायला? हे करून बघू बा असा प्रयोग. कुणी ठरवलं असं करून बघायचं? कुणी ठरवलं बघ करून पाहायचं? काकांनी तुमच्या. अच्छा. मग आता काका आज नाही येत. त्यांना असं वाटलं की आपण रस्ता बदलावा, बरोबर, वेगळं काहीतरी करावं. तर फक्त प्रयोग करायचा म्हणून केलं की काही वेगळा अनुभव होता म्हणून केलं? नाही, वेगळा अनुभव आला त्यांना तिकडे. अनुभव आला त्यांना की आता केळीमध्ये ते पिवसर, इथं पिवसर दिसत नाही, घड पिवळसर दिसत नाही, हिरवेगार दिसत आहे, हिरवीगार दिसते. हे तर फारच विशेष आहे. तुमच्या पशी पण आहे. पान तुम्ही तिथे लांबी बघा, एक बिल्लास आहे म्हणजे आहे ना. हो, वादेदार आहे, रोगराई नाही. बस सगळ्यात मेन गोष्ट तुमच्या पशी बघा, 2 फण्यांमध्ये अंतर पहा किती. बघा ना 4 ते 6 इंचचं अंतर. 4-6. इथं बघा ना, इथं अंतर किती आहे, इथं अंतर किती आहे, गॅप किती मोठा बघा. हो, म्हणजे तुम्हाला किती जणांना माहिती आहे की हा जो गॅप असतो बघा, इथं पण गॅप आहे का, इथं म्हणजे माझा हात जातो मध्ये. काही गाड्यांच्या मध्ये हातच नाही जात. बरोबर आहे की नाही. तुमच्या मागं पण किती सुपर आहे बाग, आहे की नाही. म्हणजे हा जो तुमच्या प्रत्येक वरच्या 1 नंबर 2 नंबर 3 नंबरच्या फणीमध्ये हा जो गॅप दिसतो ना, हात जातो मध्ये. बरोबर आहे की नाही. आता ही पूर्ण तयार होता तरी पण गॅप आहे बागामध्ये, आहे का. हा गॅप जनरली बघायला मिळतो. जनरली जो आपण सगळे सामान्य प्लॉट आहे मार्केटमध्ये नाही बघायला मिळतो. त्याचं कारण तुम्ही कधी अभ्यास केला का, हेच आपल्याला अभ्यास आधी करायचा. बरोबर आहे. तर मग तुम्ही अनुभव होता त्यांना, बाकी कशा मी वापरलं त्यांनी आधी? अगोदर त्यांनी तिकडे कपाशील वापरलेलं होतं पहिले. काय अनुभव आला त्यांना? कपाशीचं उत्पन्न चांगलं तेव्हा वापरलं तेव्हा कपाशीला कपाशीला उत्पन्न चांगलं आलं. काय बुराट जमिनीमध्ये, तिकडे बुराट आहे ना, त्या जमिनीमध्ये दरवर्षापेक्षा जास्त उत्पन्न आलं होतं. जास्त उत्पन्न आलं. जमिनीची किती वाढ झाली? जमिनीची क्वालिटी पण लो आहे, बुराट आहे. म्हणजे हलकी जमीन आहे. हलकी जमीन आहे. अच्छा. किती उत्पन्न आलं होतं तरी ते एकरी 15 क्विंटल. हा. तुमच्याकडे सरासरी तिथे काय यायचं त्याच जमिनीत पहिलं? 5-7 क्विंटल. काय बात करता? हो, 60 क्विंटल. 7 वरून डायरेक्ट 15 वर डबल झाला ना. 7 पुरं खडका आहे ना, वाहू आहे सगळी तिकडची. इथेच बाजूला आहे ना. अरे आता आम्ही आलो तुमच्या रस्त्याने, कोणती नदी लागली ती?
अख्खी वळच होती त्या नदीमध्ये हा? खादोळ्याची अहो एवढे फुल पावसात पार पाऊस उघड तपासणी कोल्हापूर सांगली नाशिक पाऊसच नाही पाऊस तर नाही ना नदी आमच्याकडे कोरडी अख्खी पाऊस नाही ना या असंच आता आज पाऊस पडला जिम 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 पाऊस आले सगळं आजच हा. अजून शेतांच्या बाहेर पाणी निघालेलं नाही गेली ती नदी या शेतात या याच्यात इथून गेली ती अशी. पूर्ण कोरडी आहे ती पाऊस पाणी गेलं आता हे वावराच्या कल्लीतून नदी आहे ना डायरेक्ट म्हणजे एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये म्हणूनच म्हणतो लोकांचे सगळे पानं करपून गेले गेली की ही उन्हाळ्यामध्ये ही बाग नव्हती का उन्हाळ्यात मग फुल फुल उन्हाळ्यात तुमच्याकडे तुम्ही छत्री धरली होती का हे पाणी पाणी चांगलं आहे आमच्याकडे विहिरींना पाणी तिकडे बी गजबजी ते काही लोकांकडे खालून पाणी आहे वरच्या हिटने जळाली जुलै ऑगस्ट लागवड आहे ती हा जुलै किंवा ऑगस्ट लागवड असेल हा. म्हणजे किती महिने झाले आता 12 महिने 12 महिने झाले 12 म्हणजे आखा उन्हाळा खालाय तिने हा हा मग वा खाऊन आला आपलं हिट हो पण मग ते हिटचा दुष्परिणाम नाही झाला पाण्यावर नाही ना ना मग जसं ओल्लं आहे तसंच ओल्लं होतं ना ते इथे पाणी चालू होतं ते. तसं नाही राहते तुम्हाला एक गणित माहिती हा आहे का? वरती याच्या- वरचं म्हणताय ते तुम्हाला मी रस्त्याने अशा बागा दाखवतो की त्यांच्याकडे लागल तेवढं पाणी गरजेचं काय पाऊस पाणी वर तर- पाणी करपा त्यांना आवरत नाही पाणीचं हिटमुळे. कसं आहे ते खालचं वापटले का वरचे आहे त्याचे आकर्षण करतं ते काय बरोबर आहे ना हो काय बात तुम्ही कसं काय ते पाण्याने जळतं ते रासायनिक थोडी जळतं मग कसं काय मुळा पडतो काही सांगता राव तुम्ही तुम्ही हे काही सांगताय पोरांना चुकी सांगलं ते तर झाड का कणता रासायनिक नाही झाडं बी कणता मग अच्छा मला वाटलं फक्त उन्हाळीच कणतात काय नाही नाही हा? तुम्हाला कळतंय मग याचा अर्थ फक्त सगळ्यांना कळतंय फक्त कोणाला नाही आता ना. ओळखा नाही की आता आता हा बघितला सगळे मला वळण्याबद्दल नाही बोलायचंय मला कळण्याबद्दल बोलायचंय क्या बात आहे. मला सांगायचं हेच मला तुमच्या तोंडून ऐकायचं होतं आमच्या ज्या केळीच्या पिकावर जे काही पिवळेपणा येतो म्हणा किंवा जे काही गच्चपणा येतो या सगळ्याला कारणीभूत रासायनिक आहे रसायनिक हे पटलंय का पण हो त्याची हीट आहे बरोबर आहे ना रासायनिक खतांमध्ये आग आहे आग त्या एमपीच्या युपीच्या एक भाईयाने व्हिडिओ बनवला होता पा युरिया डीएपी 10-26 एकत्र केलं पाण्यामध्ये विरघळवलं आणि ते खाली ठेवलं आणि ते पेटवलं ते पेटलं पाणी पेटलं होतं ना काय पेटलं पाणी रासायनिक खतांनी पाणी पेटत जमीन का नाही पेटणार आणि झाड का नाही पेटणार स्फोटक आहे ते पण तरी सुद्धा आम्ही काय करतो सवय लावली आम्हाला वापरतो आज तुम्ही इकडे वळाले तुमच्या कपासला दुप्पट रिझल्ट मिळाला मग पुढं काय केलं मग केळी लावली मोसंबी लावली हा, ही मोसंबी काय आहे? पानं केव्हा वाढले तर मुद्दा जो आहे आपला सगळ्यात महत्वाचा की आपल्या जमिनीमध्ये कस नाही राहिला म्हणून तुम्ही सुरुवातीला काय वाटलं तुम्हाला कापूस मध्ये तुम्ही उतरले नंतर केळी वापरलं ह्याच केळी वापरलं का दुसरी नाही अजून तिकडे पण आता लावली ते आता नाही पण हे पूर्वी वापरलं नाही याला हा. मग याला लागवड करण्यापासून वापरलं का नंतर वापरलं लागवड करण्यापासून कसं कसं वापरलं जरा आज कृषी अमृत आणि RNPH एकत्र सगळं माहिती आहे ना हा? मग ते किती किती बॅगा वापरलं होतं त्या कृषी अमृतच्या पहिल्या वेळेस 50 किती दुसऱ्या क्षेत्र आहे हे 8,000 खोड आहे 8,000 खोड म्हणजे किती एकर झालं ते कितलं दाद्या एका एकर मध्ये किती खोड आहे तुमच्या? 1700 म्हणजे 5 एकरला किती बॅग आणल्या पहिले 60 आणल्या बर 12-50 बर नंतर त्याच्याबरोबर RMPH किती आणलं त्या 3-3 किलोच्या बॅगा होत्या त्या ते बी एकरी 3 किलो हो ओके तो पहिला बेस झाला हा. लावच्या वेळेस हो. नंतर दुसरा डोस किती दिवसांनी तो 2-2.5 महिन्यांनी दुसरा डोस टाकला मग तिसरा डोस तो पण तसाच 1-1.5 महिन्यात 2-2.5 2-3 महिने झाला असं 6 महिन्याच्या आत 6 महिन्याच्या आत 3 डोस दिले गेले 3 डोस 6 महिन्यात झाले हो मग आता डोस देऊन किती महिने झाले आता 3-4 महिने आता 3 महिने झाले असतील ना हा 3 महिन्यापासून डोस नाही. 10 महिने 12 महिन्याचं नाही बाग 10 महिन्याचं 4 महिने झाले आज डोस देऊन. म्हणजे बाग हा 10 महिन्याचा आहे पावणे 7 महिन्यामध्ये निसवाड होते नाही या वाघांची आता पहिले जो पूर्वी शिल्लक शिल्लक देणं होतं ना त्यांना 9 महिने लागायचे हा, याला लवकर होते टिशूला नाही लागत बरोबर याला डोस म्हणजे थोडं का होईना आणि पाहिजे समजा याला आता जे माल दिसतोय आपल्याला जनरली आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर जवळजवळ पुढं माग प्रमाण नाही जास्त निसवायचं प्रमाण बरोबर कसं होतं सारखं जसं बाकीच्या बागांमध्ये
का 3 टप्पे 4 टप्पे म्हणजे तुमचे किती किती टप्पे होतात जनरली केमिकलवर बागांचे? 4 मी तेच म्हणतो ना 3 ते 4 वेळा ना. आता इथे याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी तेच मला तुम्हाला सांगायचं की व्हेरिएशन कमी का दिसतं का बागाची निसवणी जवळजवळ म्हणजे मी म्हणतोय म्हणून नाही तुम्ही तज्ञ बोला, सारखे जाणकार मंडळी बोला. बरोबर आहे. आणि यावर्षी कसं होतं अजून टेम्परेचर टेम्परेचर जास्त होतं. हा आज मी टेम्परेचर कमी राहतं. कसं आहे मग काही ड्रिप बंद पडून जातो, काही झाड मागे नाही अपवाद सोडून द्या. आता समजा बा या बा इथे एक झाड बा इथे हे झाड थोडस किती मागे एक पण ते अपवाद आहे, अपवाद सोडून द्या. परंतु जनरली जर डर टाकली तर 70 ते 80% बाग कसा आहे संगत आलेलं आहे. असं केमिकल मध्ये होतं का? तुम्ही याला 3 डोस वापरले, 3 डोस मध्ये तुमचा खर्च किती झाला एकरी? एकरी म्हणजे 60,000 रुपये खर्च झाला. 60 म्हणजे साधारणतः 1 लाख रुपये 1 लाख रुपयाचा एका वेळेला. म्हणजे सगळ्या बागेला 20,000 एकदा. एकरी आता 5 एकर आहे सर. हा एका एकरला 20,000 तर 5 एकरला 1 लाख रुपये नाही एका डोसला. एका डोसला बरोबर. मग असे 3 डोस केले त्यांनी. 3 डोस मग एकरी 60,000 म्हटलं ना मी तुम्हाला. 20 त्रिक 60. तर एकरी हिशोब केला म्हणजे लोकांना कळतो. 5 एकरचा कोण हिशोब करीत बसेल? कोणाचा 7 असेल, कोणाचा 3 असेल, कोणाचा 4 असेल, तो करील गुन्हेगार. बरोबर आहे की नाही? त्याला आधी भागाकार करायचा मग गुन्हाकार करायचा. तो म्हण नको बाबा तू डोक्यात काप. म्हणजे एकरी साधारणतः 60,000 रुपये खर्च. हा सॉइल चार्जर किती गेला असेल? साईज चार्जर 20 लिटर. हा 20 लिटर. किती कॅन वापरले? किती कॅन झाले? 9-10 कॅंगा आहेत घरी आहेत बाकी. डेली 8 ते 10 दिवसाला रेग्युलर जाते त्यांचं. हा रेग्युलर सॉइल चार्जर चालू आहे. चालू आणि बेसल डोस 3 दिले. आता पण सॉइल चार्जर चालू चालू आहे. आहे. नंतर काय शिलाची ट्रीटमेंट एखादी केली का? हा केली एक वेळ. किती केल्या? एक वेळेस केली. कुठली एलएसक्यू केली? क्वालिटी सोबत सॉइल भिजून दिलं होतं त्यांना. अच्छा. हा मग साईज चार्जर आणि म्हणजे ती शिलाची ट्रीटमेंट केली. इन्स्टंट चार्जर एखादा स्प्रे इन्स्टंट चार्जर नाही झाला आतापर्यंत. द्यायला पाहिजे होता ना. साईज होईल ना रापर मोठी. आता नेक्स्ट ऍप्लिकेशन तसं दिलंय. जमिनीतून नका देऊ. इन्स्टंट चार्जर स्प्रे मधूनच द्या. त्यांनी काय होतं शायनिंग येते तुम्हाला. ते नंतर ते नाही का तुरटीचे पाणी नाही हे करा ते चमक आणा त्याची गरजच नाही. असंच चमकल. गन पावडर करायची गरज काय पडायला पाहिजे? असंच चमकायला पाहिजे माणूस. आहे की नाही? ओरिजिनल चमकाल पाहिजे. हा बस जुन्या लोकांना हे माहिती. मातीला तुम्ही ज्यावेळेस केमिकल देत होते या बागांना आणि आज तुम्ही काय देताय वैदिक देताय. तुम्हाला काय बदल वाटतंय तुम्हाला वैयक्तिक दोघांना? केळीमध्ये ते हिरवटपणा, रोगराई नाही, मालात क्वालिटी, बरोबर. रास मध्ये फरक पडेल. किती रस? एक वाढ झाला त्यांचा. काय रास पडली होती? 28. काय बात करता? 28.5. 28. हा म्हणजे कटिंग करून ठेवतात ना ते. शेवट फक्त साईज साठी एकच ठेवतात. 1-2 आठ नऊ पाण्यामध्ये मोडून जास्त पाणी ठेवलं. 8-9 फणे फक्त 9 फण्यावाल्या. तरी पण किती बसले? 28. आता हे किती बसल? अजून पतलं आहे ते. अजून आपण ते तयार झाल्यावर तेवीस 24 हा? जास्त झालं बघा. नाही नाही आपलं जे माल आहे ना मग तेच मला तुम्हाला तयार सांगायचं. झाल्यानंतर एक अंदाज. आपला माल जर बारीक दिसला तरी पण वजन कसं भरतं? तुम्ही पाहिलं का याचं ऑब्झर्वेशन? तुम्ही हे ऑब्झर्वेशन करा. जेव्हा हा माल काढाल तुम्ही त्याचं वजन करा. त्याचं कारण याच्यामध्ये काय भरलेलं आहे एकदम गर. बरोबर आहे का? कशावरून? कारण तुम्ही बाकीचे केळी बघितल्या त्याच्यावरती डाग पडता ते खराब होता. बरोबर आहे ना? त्याच्यावर कुठल्या डाग का बरं नाही? कारण आतून ती कशी आहे मजबूत आहे. अलग लक्षामध्ये ही जी वैदिक पद्धती आहे शेती करण्याची आणि तुमची जी केमिकल करण्याची बाकीची अजूनही करताय ना. त्याच्यामुळे तुम्हाला बदल काय वाटतो? समजा तुम्ही इकडे 60,000चे 3 बेसल डोस टाकले आणि वरून मायामध्ये अजून 10-20,000 रुपये लागले असते. 10,000 धरून चालला. 20 धरा 80 धरा. केमिकलला बी खर्च किती येतो? 80,000 ते 1 लाख. आणि याला पण खर्च किती आला तुम्हाला? 80 धरा. अजून धरा थोडे दिवस. म्हणजे हे 70 म्हणता मी 80 म्हणतो. मग 80,000 रुपये जर खर्च धरला आणि केमिकलचा 80,000 आहे मग हे वापरायला दिक्कत काय? त्याच्यात येणाऱ्या अडचणी. बरं केमिकल मध्ये वापरून येणाऱ्या अडचणी किती आहे? आज सर्व रस्त्याने बघितलं आपण. पहिली काय जळून जाती? लवकर उष्ण गरम होते. कॅनॉपी काय होती? जळून जाते. नंतर दुसरी गोष्ट झाड काय होतं? कोलमडतं. बरं झाड कोलमडलं तर किती नुकसान होतं? तुम्हाला शेती बी आधुनिक करायची पण जुगाड मात्र जुनीच वापरायची. चालेल का? नाही. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही जर आधुनिक पद्धत वापरताय तर तुम्ही पिस्टननी करा ना हे सगळं. तुम्ही कशाला ती बादल्या घेऊन येता इकडे तिकडं? पिस्टननी टाका ना. आणि पंप काय तुमचं डायरेक्ट बेसल डोस तुम्ही किती टाकणार आहे? 3. ते तर तुम्हाला केमिकल मध्ये बी टाकायचे. वेगळं काय त्याच्यामध्ये?
झाला विषय. इकडच्या लोकांची सिस्टीम अशी की केमिकलचं खत घ्यायचं आणि फक्त टाकत चालायचं, फक्त नैवेद्य दाखवत चालायचं. मग ते झाडाला भेटू नाही तर नाही भेटू, त्याचे काही घेणं देणं नाही. मला सांगा, तुम्ही आजा मेला नातू झाला, खुर्च्या खुट उभा केला, असं जीवन काही कामाचं आहे का? तुम्हाला जर आजा बी जगला पाहिजे, नातू बी जगला पाहिजे, तर ते नातूला सांभाळेल तो, त्याला कळल की आजाने काय केलं होतं ते. बरोबर आहे की नाही? तुमची जर शेती बरबाद होत चालली एकीकडं, तर तुम्ही कमवत असलेल्या पैशाला काही किंमतच नाही. कळतंय का तुम्हाला? या शेतामध्ये किती खोडं लावले, आता किती लावले? 8,000 खोडांची तुम्ही म्हटले आम्हाला समजा काहीतरी 28,500 रास पडली, 25ची धरू आपण. बरोबर आहे की नाही? 25चे 8,000 खोडांचे किती झाले? 120. 120 10 रुपये धरले तर किती पैसे झाले? 12 लाख रुपये. बरोबर आहे? 12 लाख रुपयामध्ये मजुराला लाख रुपये गेल्याने काय बिघडले? मजुरामध्ये तुमचा पिस्टन बी आला, सगळं चाललं, त्याला तंत्रज्ञान द्या. सोपं आहे ना एकदम. जो काम तो आज दिवसभर करतोय 2 तासात, नाही 2 तासात, 2 तासात आखरी किळी रिकामी करून मोकळा होईल ना तो. काय इथं रमन तिला ड्रम ठेवायचं. आदबाईची कारण काय आहे? तुम्ही काय करता? तुम्ही स्वतःला अपडेट करत नाही, लक्षात घ्या. आणि तुम्ही अपडेट करत नाही म्हणून तुमची केळी आता बॅक फुटवर चालली. आलं का लक्षामध्ये? हे बघा, शेवटी तुम्हाला पाहुणे मंडळी मुंबईला गेले तुम्ही, पाहुणे मंडळी तुम्हाला फार तर टॉयलेटच्या दरवाजापर्यंत नेतील. आतमध्ये जाऊन तुमचं काम तुम्हालाच करायचंय ना. तुम्ही म्हणले ते बी तुम्हीच करा, तर कसं चालणार? बरोबर आहे? चूक आहे. समजा तुम्हाला भूक लागली तर जेवणाच्या ताटापर्यंत घेऊन जातील, मग पुढचं काम नाही, खाऊ बी तुम्हीच घाला. नाही आता चावू नाही पण तुम्हीच द्या. कसं काय चालेल? शेवटी आपण स्वतः काही गोष्टी स्वतः करायला पाहिजे. आणि त्या कशा करायच्या याची मार्ग आहे ना. अहो लोक 50-50 एकर शेती सांभाळतात. तुम्ही आम्हाला विचारा ना सर, हे आणखीन सोपं कसं करता येईल? त्याचे मार्ग आहे. राईट? आज मला सांगा, तुम्ही जे काही म्हणजे उत्पन्न दिसतंय तुम्हाला डोळ्यासमोर, त्याच्यामध्ये आणि केमिकलमध्ये फरक आहे ना. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही आनंदी आहे की नाही माल बघून? मग त्या आनंदासाठी थोडा मेहनत घेणं तर गरजेचं आहे की नाही? माणसाने शरीर राखून जरी काम केलं ना तरी त्याला जाळणारच आहे शेवटी. मेहनत करून शरीर झिजलं तरी त्याला बी जाळणारच आहे. पण एक फरक लक्षात ठेवा, जो मेहनत करून जगवतो ना तो निरोगी राहतो, आणि जो काम चुकारपणा करतो ना ते पैसे डॉक्टरला घालतो. हे माझं वाक्य तुम्ही लिहून घ्या. काम चुकार लोकांनी जास्ती फुकट कमवलेले पैसे डॉक्टरलाच घातलेले आहे आणि घालतीलच ते. माझ्या लक्षात ठेवा. त्याला जीवनाचा आनंद नाही घेता येत. एकदम 1 नंबर बोलले साहेब. मला 8 लाख रुपये दिवस 15 मिनिटाची मदत होती. आणि मला 2 वर्ष झाले साहेब, म्हणजे ऑपरेशन झालं, मला 8 लाख देऊन 15 मिनिटं पाहिलं. सत्य कष्ट करा. अजून पण मी त्या काकांचा फोन तिथून आला, मी रस्त्यावर होते, त्याला नाही आला. म्हणजे कष्ट जर केले तर डॉक्टरला पैसे द्यायची गरज पडत नाही. हे जोपर्यंत सत्य तुमच्या लोकांना कळत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं आयुष्य आनंदाने जगू शकत नाही. फक्त मजुरीच पुढे टेकलं गेलं बा शेतकऱ्याचा. तंत्रज्ञान आहे ना. नाही त्याच्यासाठी तंत्रज्ञान आहे. ते तंत्रज्ञानाचा काय करा? ठिबकद्वारे वापर करा. नाही त्याचा वापर करा तंत्रज्ञानाचा. काहीच अवघड नाहीये. काही दिवसांनी तुम्हाला तुमची जमीन जर सुपीक झाली ना, तुम्हाला बेसोल डोस सोडून दुसरं काहीच करायची गरज नाही. तुम्हाला वाटते ना तुम्ही SSM वापरा ना. असे नवीन आलेले आहे ना दाणेदार खत द्या फुकून, रासायनिक सारखे, काही प्रॉब्लेम नाही. हो नाही बेसोल डोस आपण पहिल्यांदा भरतोच ना. दुसऱ्यांदा तुम्ही काय करा, दर 2 महिन्याला ते टाकत राहा. हा पाण्याच्या पुढे. बरोबर आहे ना? आणि तुम्ही जर असं केलं तर तुमची मुळी कुठे येईल? वर. यावर्षी पांढरी मुळी कशी होती? तुमची पांढरी मुळी कशी होती यावर्षी? वैदिक वापरल्यावर पांढरी मुळी कशी राहते? तर आता पानं चांगले दिसते वर. माल तयार होईपर्यंत जर पानं एवढी निरोगी आहे तर 100% पानं सुंदर आहे म्हटल्यावर मुळी कशी खाली? कारण मुळी जर चांगली नाही राहिली तर पानं चांगले राहत. हे गणित लक्षात ठेवा. हा हे तंत्र आहे. ते घराची कळा अंगण सांगतं म्हणता. म्हणजे घर आतमध्ये किती स्वच्छ असेल हे अंगण पाहिलंच कळतं. म्हणजे त्याची गरज नाही. हॅलो, चहा प्याला का कळतं या घराला स्वयंपाक कसा असेल? कप पाहिल्यावर कळतं स्वच्छता कशी असेल. तसं आपण हे पानं जर पाहिले तर आपल्याला कळतं याची मुळी कशी असेल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, हा घड पाहिल्यावर कळतं आपल्याला तर याच्या पोटामध्ये किती ताकद असेल याच्यामध्ये. बरोबर आहे ना? घडांचं जी गच्चा आहे तो गच्चू का बरं होतं? तर समजा उदाहरणार्थ जर पाहिलं आपण इथे जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये काय आहे? अंतर आहे. आता हे अंतर आणि ह्या 2 पानांमधलं अंतर, हे अंतर आणि ह्या 2 पानांमधलं अंतर, हा नियम असतो. इथं पहा हे अंतर आणि ह्या 2 पानांमधला हे जे अंतर आहे ना हे. मग आता जसजसं तुमचं ह्या पानांमधलं अंतर कमी होईल
खाली अंतर काय आहे जादा आहे. त्याच्या घडात एवढं मोठं अंतर आहे ना, ते खालचं खोडामधलं पाण्यामधलं अंतर पाहिजे आहे का. म्हणजे तुम्हाला हे सूत्र जर एकदा कळाले का शेती सुधारायला सोपं जाईल. केमिकलमध्ये अंतर कमी राहतं, गुच्छ जास्त राहते पाहा तुम्ही केमिकलमध्ये. मग आता आम्ही रस्त्याने येताना काही बागा पाहिल्या, त्या लोकांच्या बागा डायरेक्ट घड अशी चिपकलेली, अशी एवढेच घड एवढेच अशी चिपकलेली एकमेकामध्ये. म्हणजे गर्भ कसा असा असा राहतो, ते घड अजून गर्भातच आहे, वरून पाकळी गळून गेली त्याची, तरी पण गर्भ म्हणजे तो आपण कसं म्हणतो की अनमॅच्युअर्ड डिलिव्हरी झाली 7व्या महिन्यात 8व्या महिन्यात, तशी त्यांची डिलिव्हरी होती. आमच्या भागात त्याला एलची म्हणतात, एलची पडला हा म्हणजे गुच्छ. मग हा जो गुच्छ आहे, आपण त्या झाडाला काहीच करू शकत नाही, आपण झाडाला काहीतरी करू शकतो. झाडाचा जो संबंध असतो ना सगळा, हा कसा असतो. आता उभं आपल्याला उभं अर्धच ताप सेंटर मग काप बरोबर सेंटर दोन्ही साईड बरोबर. तळापर्यंत हळूहळू बस. आता याच्यामध्ये अजून मधला गाभा आहे, दिसतो का. आहे हा पूर्ण गाभा आहे, हा पूर्ण एक दिवस झाला बघा याच्यामध्ये, झालाय का. आता हा घर आहे पूर्ण. आणि तुम्ही जर गेले केमिकलच्या प्लॉटमध्ये, तुम्हाला हा घर एकदम पिचपिच सापडणार एकदम. तुम्ही कापून बघा कुठले निवडून जातो सर तो. हा म्हणजे हे याचं मेन खोड आहे बघा, आहे का. हे जे आहे हे याच्यापासून तुमचं घर तयार होतं, तुमचं घर पोचायचं काम हे करतं. आता याला ताकद कोण देतं. तुम्ही द्राक्षाची काडी जर कापली तर द्राक्षाच्या काडीमध्ये मध्ये एक राऊंड राहतो आणि बाहेर एक राऊंड राहतो. मधला राऊंड जो असतो तपकिरी रंगाचा, तो जेवढा मोठा होईल आणि हिरवा रंगाची जो बाहेरची साल आहे ती जेवढी कमी होईल, तेवढं त्याला गर्भधारणा झाली असे म्हणतात. ही गर्भधारणा आहे, याचं गर्भ याच्यात तयार होतो. मग याला गर्भ बनवायला कोण मदत करतं. हे पानं पा, हे जे पानं आहे सगळे, हे पानं दिसतं तुम्हाला. हे प्रत्येक पान जे शेंडा निघाला तुमचा, हे पानाचे लेअर आहे बघा, झालं का तयार. ह्याच्या लेअर आहेत, ह्या लेअर बाहेरून एक एक आपण त्याला कसं म्हणतो साल म्हणतो, कांद्यासारखी पापुद्रा. हा एक एक पापुद्रा आहे बघा, झालं की लेअर सगळे मोकळे. हा मग हे वरती पानं बनलेले. मग पानं जेवढं अन्न बनवता तुम्ही, कुठलं तरी एक पान घ्या, हा मधला गर जो आहे तो जेवढा मोठा मोठा होत जाईल तेवढं हे झाड कसं होणार मजबूत. तुम्हाला केमिकलमध्ये हे बारीक दिसणार आहे, हे एवढं मोठं काहीच नाही राहणार. तुम्ही पाप एखादी खोलून बघा. मग याला ह्या घराला मोठं कोण करतं. हे पानं. आता याचे बाहेरचे पाणी यांनी कापून टाकले बघा. हे जे पाणी यांनी पूर्ण काय बनवलं बघा, हे खालचं पाणी बघा, यांनी साल बनवली दिसते का. म्हणजे हे पाणी यांनी पण काय बनवली, ही एक साल बनवली. म्हणजे प्रत्येक पानाची एक पूर्ण काय बनलेली असते साल. म्हणजे तुम्ही त्याच्याकडे नुसते पानं म्हणून बघा, ते पानं नाहीये, हे पानं ह्यामधल्या घराला काय करता, अन्न पुरवतात. त्याचा काय तयार होतो, साखा तयार होतो. मग हा जो साखा आहे, हा साखा जेवढा मजबूत तेवढं तुमचं झाड मजबूत. तुम्ही याला रासायनिक वापरलं तर हे पिचपिचीत होतं, हे मधलं, आणि हे पिचपिच झालं. तुम्ही आजपर्यंत कधी खोलून पाहिलं का हे. तुम्हाला जर झाडाची क्वालिटी सांभाळायची, ह्या घर जेवढा पोसल तुमचा, मग आपण म्हणतो ना झाडाचं खोड जेवढं मोठं होईल तेवढा घर काय राहतो, वजन धरीतो. म्हणजे हा जो घेर आहे तुमचा जर हा जेवढा मोठा होईल तेवढा घर तुमचं जास्त वजन घेतो, रास तेवढी जास्त पडत. त्याचं कारण ते, मग याला गर म्हणतात. आणि हे बाहेरची पानं म्हणजे रस, याच्यात पाणी, याच्यात काय आहे बघा, याच्यात काय आहे, हे पिचपिच आहे बघा, याच्यात काहीच नाहीये. पण हे तुम्ही दाबू नाही शकत. दाबा बरं. हा तुम्ही केमिकलचं पहा, इथं बारीक राहील आणि पिचपिचीत राहील. म्हणजे केमिकलचं झाड पिचकतं का बरं. ज्या वेळेस घर तयार होतो ह्या घरामधला सगळा अंश ते पडून घेतं आणि याला काय करून टाकतं, नपुसक करून टाकतं. आणि म्हणून तुमच्याकडे दुरी येत नाही. बरोबर आहे. जर तुम्ही घर आता हे झाडाचं काय होणार तुम्हाला सांगतो. तुम्ही जर हे झाड असंच ठेवलं, हा सगळा घर कुठे उतरणार, जमीन. पुढचं पिल्लू कसं येणार, ह्याच्या जीवा येणार. पानं कापू नये म्हणजे नक्कीच नाही कापली पाहिजे पानं. हे काय झालं माहिती का, की एका मंदिरामध्ये गेलो आम्ही, कुठं एका टेकडीवरती. त्या मंदिरात गेलो, पोरच तरुणपणातली गोष्ट ही. त्या टेकडीवर गेल्यावर तिथे गेलो आणि घंटा थोडासा उंचीवर होता देवळातला. मग आम्ही सगळे पोरांना मस्ती सुचते ना, भरपूर लोक तिथं शंकराचं मंदिर होतं.
तो घंटा थोडा उंच होता, म्हणजे नॉर्मल माणसाला तो हात पुरत नव्हता. मग आम्ही काय केलं, उडी मारून घंटा वाजवला आणि आम्ही सगळ्यांनी रांग लावली 15 जणांनी, आणि रांग लावली, रांगेत जाऊन घंटा वाजवला आणि दर्शन घेऊन मागं आलो. लोक यांना विचारायला लागले हे काय, म्हणे घंटा वाजून जर आपल्या मनातली जी इच्छा मागितली तर ती पूर्ण होती म्हणे. इथं अशी पद्धत आहे म्हणे, ही शक्ती आहे देवामध्ये. आम्ही त्याच्यानंतर 6 महिन्यांनी तिथे गेलो, तिथं आम्हाला रांग दिसली. लोक काय वाटते, रांगेत येऊन घंटा वाजते. मला सांगायचं काय आहे की प्रथा आम्ही मजाक म्हणून पाडली, की त्या लोकांची तिथं काय पडली, कायमची संस्कृती तयार झाली. असं पण कधी गोष्टी घडतात. काय झालं, केमिकलमध्ये बुरशा येतात लवकर. खालचे पानं आहे ना, घड ज्यावेळेस पडतो तुमचा, तेव्हा त्या झाडाचा पहिल्यांदा मृत्यू होतो, जेव्हा घड पडतो तेव्हा. तर काही काही लोकांचं घड पडत नाही ना, मग त्याला काही मार्केटमधून विशिष्ट औषधं आणते घड पडायसाठी. हे खरं आहे का खोटे, बरोबर आहे ना. काही वॉटर सोल्युबल देते 05234 0050, बरोबर आहे ना. पोटॅशियम शोनाईट, बरोबर आहे की नाही. मग ह्यानी काय होतं, ह्या पानामधलं अन्न कुठं जातं. तुम्ही कांद्यामध्ये पाहिलं असेल ना, कांद्याचं अन्न रिवर्स आणण्यासाठी औषध आहे का. हा ते हा लिओसिन वगैरे काही वाचतात लोक पात बसायसाठी, बरोबर, राईट राईट. मग ही पातच आहे ना, ही पातच आहे आणि खाताची हा खाला. मग ते काय करतं, त्याच्यामधलं अन्नरस माग खेचतं. मग तुमचे खालचे जे पानं आहे ते खालचे पानं काय होता, सुकून जातात, कारण त्यातला अन्नरस कुठं जातो, घडासाठी जातो. खालचे पानं बळी पडतात कशासाठी, त्या घडाला पोषण्यासाठी, जन्माला घालण्यासाठी. म्हणजे पहिल्यांदा खालच्या पानांचा मृत्यू झाला, कशामुळे, ते झाड कमकुवत असल्यामुळे. आणि नंतर जेव्हा घड पिकायला येतो तेव्हा सुद्धा परत लोक तीच प्रक्रिया करतात, त्याच्यामुळे त्या अख्ख्या शेंड्याचा पण बळी जातो. म्हणजे त्या तुमच्या झाडाची खालची पानं करपेनी जाऊ नये, करपा पसरू नये या भीतीनं, तुमच्याकडे जो व्हायरस येतो ना CMV, त्या व्हायरसच्या भीतीनं लोक खालचे पानं काय करतात, कापतात. म्हणजे तुमच्या यांच्या बागेत काहीच गरजच नव्हती. मी पाहिलं अख्खे कोरे करकरीत पानं आहे. सर सरांचं सर डायरेक्ट ओपन चॅलेंज देत आहे, ते लालसिंग सर आहेत ना. थांबा ना एक मिनिटं, हे काय आहे, सगळे कोरे करकरीत पानं आहे. आणि हे कोरे करकरीत पानं यांनी कापले, मग येडेपणा नाही का. पानं कोणते काढायचे होते, जे खराब झालेले, त्यांनी रोग पसरू, कारण खराब पानानं काय पसरती, बुरशी. म्हणून तो रोग त्या झाडावर पसरू नये म्हणून व्यापाऱ्यांनी हे काय दिले शेतकऱ्यांना सल्ले, आणि शेतकऱ्यांनी हे सर्रास वापरायला सुरुवात केली. ऍक्च्युली विषय असा आहे सर, शेतकरी हिरवी पात का वापरता की हा माल लवकर तयार होतो, ही समज आहे. तुम्हाला एक सांगू का, हवाचा नाही संबंध. ज्यावेळेस तुम्ही झाड कापून टाकता, मला सांगा, तुमच्या घरामध्ये जर हल्ले व्हायला लागले तर तुम्ही लवकरात लवकर सगळं सामान सुमान सगळं घेऊन गुंडाळून कुठे जाणार, जाणार का नाही जाणार. तुमच्या घरावर रात्रीचे दगड वाजायला लागली, तुमची कुलप वाजायला लागली, खिडक्या दार तोडायला लागली, तुम्ही 2-4-5 दिवसात तुम्ही गायब. आधी प्रयत्न कराल संरक्षेचा, नाही तर पोहून जाल. झाड तसंच करतं. झाडावर जेव्हा हल्ला करतो आपण कुठलाही, झाड काय करतं, पहिलं जे त्याचं पिल्लू आहे ते पहिलं काय करतं, त्याला ताकद देऊन त्याला तयार करून स्वतः मरून जायची तयारीत राहतं. आता मी ते काही जगू शकत नाही. केळीचं झाड आपल्या पिल्लूसाठी स्वतःचा जीव देऊन टाकीचं, आणि ते म्हणून ते झाड मरतं, म्हणून पिचकतं. म्हणजे ते कळलं का तुमच्या लक्षात आलं. हे रासायनिक मध्ये घडतं, आपल्या याच्यात घडणार नाही ते. मग आपल्याकडे एक तरी झाड पिचकलेलं आहे का, नाही. तुम्ही 28ची रास काढली, लोकांची 22ची सहन होत नाही त्याला. 18 मध्ये झाड काढलं पडतं, तुमचं 28 किलो वजन आहे तरी ते हालाना जागेवरून, बरोबर आहे की नाही. याचा अर्थ काय, मध्ये काय हा का बाबा योगायोग नाही आहे, ह्याच्या पाठीमागे सायन्स आहे. मग हे जर सायन्स शेतकऱ्यांनी शिकलं तर नक्कीच केळीची शेती पाहिजे तशी पिकल ना. ही अंदाजपंची पिकल का नाही. म्हणजे तुम्ही जर पानं कापले नाही, आता तुमच्या पुढच्या बागेत पानं कापू नका, मग साईज बघा 35 नाही निघाली तर मग मला सांगा, तुम्ही फॅक्टरी कापून टाकी द्या. ह्याच्यामध्ये ही ताकद नाही का, ही सगळी ही ताकद काय उतरणारी ह्याच्यामध्ये, तुम्ही ती उतरून दिली लक्षामध्ये. पत्ती कापायची जेव्हा काही गरज नाही ना, वळली तेव्हा कापा. मला सांगा, ज्यांचं जळालं त्यांनी कापायची गरज आहे. हा जळाल ते आपलं काय संबंध आहे. हा जो झाड आहे ना, एक नंबर तो कालोटीवर आहे, पण हे पांढरट जास्त असल्यामुळे ना लाल डाग टिपके. मला काय म्हणायचंय, मी तेच तुम्हाला सांगू राहिलो, तुमच्या लक्षात नाही आलं. त्यांचे याच्यामुळे जे होत नाही वास त्यांचं मला म्हणणं काय म्हणायचंय, मला सांगा. बघा साधी सिंपल गोष्ट आहे, कोरोना आलता, कोरोना आला होता की तुमच्या गावात, तुमच्या गावात कोरोनाने एकही माणूस मेला नाही का, मेला नाही का, तुम्ही कसे जिवंत आहे. तुमची प्रतिकारशक्ती काय आहे, चांगली आहे का. तुमच्यापर्यंत कोरोना आलाच नाही, आला होता आपल्यापर्यंत व्हायरस आला, पण आपण त्या व्हायरसला जुमानलं नाही. तसं आहे, तुम्ही मजबूत राहा ना. स्वतः जर मजबूत असाल तर बाहेरचा कुठलाही व्हायरस किंवा रोग तुमच्या पिकाचं नुकसान करू शकत नाही.
कळतं का तुम्हाला? हा, तुमचं कसं आहे माहिती का, डोक्याला ताप नको. आता कांदे बाग लागवड आहे ती. नाही एवढं छाटायला यांच्या मजुरी. आता मी सांगतो तुम्हाला, जानेवारी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये लागवड आहे ती. आता काय करता येते, आता कोणाची निसोड कोणी कशी पत्ते कापला, पत्ती कापता येते. चुकीचं प्रकार. पत्ती कापायची नाही आता. बरं मला सांगा, एक मिनिट, तुम्ही हे कापलं, याला मजुरी लागत नाही का? मग हा, याला मजुरी कोण आणतो? याला मेहनत नाही लागत. मग ते सोपं काम करा ना. कुठलं? दुसऱ्याला कापायचं, कत्तल करायचं काम सोपं वाटतं तुम्हाला? हे सगळ्यात अवघड काम आहे. आता हे झाडी जर कापलंय मध्ये तरी मला वाईट वाटते. तुम्ही मला याचे फळ काढले त्याला काय सर? तसं नाही, जिवंत आहे, त्याच्यामध्ये जीव आहे. त्याच्यामध्ये काय आहे? जीव आहे. अहो, पूर्वीच्या काळी भाजी कापायची तरी बाया माणसं घरातली माफी मागायची. पूर्वी जर बागेचं जर हे करायचं असेल ना हार्वेस्टिंग, तर पूजा करायची बागेची. पहिली विहीर खांदायची असली तर पहिली पूजा करायची, पाणी लागलं तर पूजा करायची. करायची का नाही? आता पार कशाला पूजा जर आलं दिसवणला तर त्याची पूजा करायची पूर्वी. करायची का नाही? मग त्या हिरवळ बांधायचे. आता पूर्वी पहिल्याला साऱ्या गावाला जीव घालायचे. आता पाणी लागत कुठून आटत कुठं ते कळत नाही. अलग लक्षामध्ये. तेव्हा वैदिक शेती करा, परत हे वैदिक तंत्रज्ञान वापरा आणि बिनधास्त शेती करा. ही प्रकृती तुमचं नुकसान करणार नाही. हे खरंय खोटे? आज तुमच्या ह्या बागेत फिरा, तुम्ही कुठं डाग दिसतं तुम्हाला फळावं? हा, शेजारी केमिकलच्या प्लॉट मध्ये जा बरं, तुम्ही जा नाही ते शेजारी प्लॉट. लाल पडलेले, पिवळे पडलेले. तुम्ही हे असं ऐकलं मी आता आमच्या गावात हा, की लाल पडायला सुरुवात झाली बा असं. बरोबर आहे. आता मला सांगा, लाल पडायला सुरुवात झाली म्हणजे काय? त्याच्यामध्ये ताकद काय झाली? कमी झाली. संपली त्या झाडांमधली. लक्षात. कारण नाटक करून म्हणतात ना आपण, श्रीमंती दाखवता येत नाही. ह्या झाडाला ताकदच पाहिजे. ईद मध्ये ताकद असेल तरच उड्या मारायच्या, नाही तर उगाच आपलं औषध आणायचं, स्टेरॉइड खायचं आणि फुगायचं. ते फुसका व्हायला वेळ नाही लागत. मार खाऊन जी सुजी ती काय तब्येत राहते का? नाही. तसंच ते केमिकलचा मार खाऊन जे पिकतं ना, ते पीक नाही राहत. म्हणून ते डाग आहेत त्याचे. असं आहे ते. तुमच्या पूर्वीची रास किती होती? 5-7 वर्षापूर्वी, 8 वर्षापूर्वी. ठिबक नव्हती तेव्हा. त्या मुख नाही, ठिबक नाही. माझ्या सुरुवातीला जमिनी तुमच्या सुपीक जेव्हा होत्या तेव्हा तुमच्याकडे मी सरासरी पाहिली 25, 35, 40 पर्यंत रास राहायची. 25-35 पर्यंत. ती रास आता घटून कुठवर आली? 17-18, म्हणजे निम्म्यावर आली की नाही? म्हणजे निम्म्यावर आली म्हणल्यावर ती आणखी नाही खाली जाऊ शकते का? जाणारच आहे. हा, आणि जाणार म्हणल्यापेक्षा रोगच एवढे आले, इथून पुढे ते रोगातून तुमचे माल टिकण्याची काही गॅरंटी नाही. पण इथं काय आहे? इथे गॅरंटी आहे की नाही? मग एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही वळा, तुम्हाला नसेल वळायचं तर मग केमिकल तुम्हाला वळवायला भाग पाडणारच एक दिवस, किंवा उपटा म्हणून तुम्ही लावूच नक्की. पूर्वी तर केळीवर काही येतच नव्हतं. बर, म्हणजे 2003-2चा टाइम होता. हा, तेव्हा आमचे आमदार होते तात्या साहेब. तात्या आम्हाला काय सांगायचे, आमच्या गावात काहीच म्हणजे असा करपा खुरपा काहीच येत नव्हता केळीवर या गावावर. ते काय म्हणजे तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला अजून 15-20 वर्षांनी म्हणजे तुम्हाला केळी उपटून पिकावं लागेल नाही. बरोबर ते सांगत होते असं. बरोबर आहे की नाही? आता घडायला लागलं की नाही? का बरं? त्यांना माहिती होतं रासायनिकचा परिणाम तसा. ते गेले जातात, निघून गेले आपल्यातून. त्याच्यानंतर ते 10 वर्षानंतर सुरुवात झाली इकडे करपा यायला. त्याने भविष्यवाणी करून ठेवली ना. मग आम्ही काय म्हणत होतो, नाही हो तात्या म्हटलं असं कुठं राहतं का, केळीवर कधी रोग येतो का म्हटलं. अजून येईल मग तुम्ही पहा. बरोबर आहे की नाही? बीएससी ऍग्री होती, ते पण बीएससी ऍग्री होती, ते फिरत होती, पाहत होती. निर्मल मला तुम्हाला हे सांगायचं सांगितलं बरं असं. तेवढी त्याची मुळी आम्ही, तेवढं पान लांब आहे तेवढी त्याची मुळी. माणूस आठवतो बरोबर आहे की तेवढी नाही? मुळी आहे त्याची, पान जेवढं लांब आहे तेवढी त्याची मुळी आहे. बरोबर आहे की नाही? मग तेवढी जमीन तुम्ही त्याला काय इतक्या जवळ मटेरियल द्यायचं, त्याला मध्ये मटेरियल द्यायचं व्हायचं नाही. असा विषय की तुम्ही जर अशा पद्धतीने जर शेती जर केली वैदिक पद्धतीनं, तिला भविष्य आहे का नाही? आणि जे लोक अशा पद्धतीने शेती करतील भविष्यामध्ये, त्या शेतकऱ्यांचं भविष्य कसं आहे? कसं आहे? चांगले. आज तुम्हाला काही नाही म्हणलं, टिकून केल्याप्रमाणे तुम्ही 2 लाख रुपये खर्च केलाय, तर तुम्हाला गॅरंटी 10 लाख रुपये होणार आहे. म्हणजे 5 रुपये 1 रुपयाला काय झाली? भेटले. त्याची गॅरंटी आहे एससीडी वैदिक मध्ये. तशी केमिकल मध्ये आहे का? नाही. अरे की नाही? हे लक्षात घ्यायचं. मला शेवटी मला एक सांगा की एकंदरीत ही जी पद्धती, ह्या पद्धतीने तुम्हाला काय काय फायदे झाले केमिकलपेक्षा? तुम्हाला सगळ्यांना काय काय दिसतंय? पहिला फायदा
माल एकदम सुपर आहे, माल सुपर क्वालिटी आहे आणि केळीचे पानं एकदम तसे जसेच्या तसे. पण बाहेरच्या प्लॉट कशी कंडिशन आहे आज? बाहेरचे प्लॉट कसे आहे सगळे? बार जवळजवळ 90% व्हायरस आहे आणि पानं जळून गेलेले. तुम्ही मागाशी म्हणले तसे ते काय पाण्यामुळे जळलेले नाही, ते रासायनिक खतांमुळे जळलेले, बरोबर आहे. मग तरी पण तुमचे डोळे उघडत नसतील तर मग तुम्हाला दारिद्र्य आवडत आहे, मग हे असंच म्हणायचं आहे की नाही? मग परमेश्वर तुम्हाला ते देणार आहे, राईट. अजून दुसरी गोष्ट काय फायदा, जमीन तुमची बदलली, बरोबर आहे. तुमचा माल क्वालिटी आली, एकसारखी सगळ्यांची काय आहे, निस्वा झाला. त्याच्यानंतर गुच्छामध्ये प्रमाण कमी आहे, कुठला डागडुग नाहीये, बरोबर आहे. या केळीचा हार्वेस्टिंग झालेली आता पण बघितलं तर याच्यावर लष्टर हे बघा, केमिकल मध्ये खूप म्हणजे हे जे लष्टर आहे याचा फायदा काय होतो माहिती का? पडलेला सगळा पाऊस आणि पाणी कुठे जातं? कुठे जातं? खाली निघून जातं. झाडाला तकलीफ देत. तुम्ही केमिकलच्या प्लॉट मध्ये जा बरे, असं आहे का पावडर? राहतच नाही. पानांवर पण आहे सर. हे बघा, हे बघा, या पानानं बघा, ही पावडर दिसते तुम्हाला? म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. हा, हे बघा ना तुम्ही, म्हणजे हे काय इथं आपण हात स्वतःची सुरक्षा करायची, त्याच्यात काय आहे? हे बघा, या रोपावर पण आहे बघा, कशाला याच्यावर रोग येईल असं आहे. म्हणून हा एक बदल आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे फणीची लांबी चांगली आहे. लांबी एवढी म्हणल्यावर घडबी सगळं होणार. तुम्ही जर पानं कापत नाही तर खालच्यांची पण लांबी चांगली होईल. इथून पुढे ती सवय लावडा. म्हणजे एकंदरीत सर्व जो अभ्यास केला आपण, तर तुम्ही ह्याप्रमाणे जर तुमची सगळी शेती केली तर नक्की दिवस चांगली येतील की नाही. आणि सर्वात महत्वाचं, माझ्यासारखा केळी खाईल. हे बघा, हे लांबी बघायची आहे का? हा, हे पण लांबी पाहिजे. हे बघा ना केवढं आहे. हे पण माल एकसारखाच आहे सगळा. तुम्ही जर पाहिलं ना व्यवस्थित, आता हे झाड आहे बरोबर ना, तुम्ही हे आंतरपीक लावलंय आता, हे 15 बाय 15 बरोबर आहे ना. आता किती झाडं लावली? हे जवळजवळ 800. याचं पान पाहिलं तुम्ही केवढं आहे? केवढं आहे पाणी? काय आहे हे? त्याच्यापेक्षा मोठे. हा, त्याच परिणाम आहे की नाही? मला सांगा, केळीमध्ये असं आंतरपीक येतं का? असं सुगे होते डायरेक्ट. हा, हे फुटवे बघा ना याचे, म्हणजे त्याच्यात सरळ सोड जातो वरती. पण याचे फुटवे पहा, याच्या मागे पानं पहा, आणि ह्या पानाला शेंडे बाकी जबरदस्त आहे. याला काठी पण आली पहा. एवढ्या गारव्यात काय आले? काठी आली. हे बघ, दिसत का? हे खाली बघ, खाली बोटापाशी आहे का? आणि एकदम ग्रीन आहे ना, ग्रीनरी पहा त्याची, खोडाची ग्रीनरी पहा. हेच मिळते मग त्याला. मग हे बी चांगलं आहे का नाही? म्हणजे केळीवर मोसंबी फ्री आहे का नाही? हा, असं आहे ते. पण ती बघ, हे किती असते रो? त्या 10-11 असते. हा, 10-11. हा, किती पण जाईल? 35 पण जाईल ना. हा, हा, आरामशीर. हा, तू सगळं पाहिलं का? सगळे घर भारी येतं, बरोबर की नाही? तुमचं नाव नंबर सांगा सगळ्यांना. रवींद्र जगतसिंग पवार, राहणार वडगाव मुलाने, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. तर माझं नाव संदेश पवार, मी खानदेश विभागामध्ये काम करतो. मोबाईल नंबर 9922971777. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी साहिल गाडेकर, आपल्या धुळे, जळगाव, नंदुरबार या विभागासाठी काम बघतो. जर कोणाला टेक्निकल गायडन्स किंवा प्लॉट व्हिजिट पाहिजे असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 8669200228. धन्यवाद.